नमस्कार. स्वागतम सुस्वागतम. या आमच्या स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आमच्या स्वरांजली चॅनलमध्ये संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेचे शहर संघटिका अशी दोन महत्त्वाची पदं सांभाळणाऱ्या सामाजिक क्षेत्रात आणि त्याचबरोबर एका राजकीय पक्षांमध्ये आपल्या सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या समाजसेवा करणाऱ्या तुमच्या आमच्या भगिनी आमच्या सन्माननीय मिनल दास या आलेल्या आहेत. मी आपणा सर्वांच्या सोबत आमच्या स्वरांजली चॅनलच्या वतीनं मी मनपूर्वक दासताईंचं मी हार्दिक स्वागत करतो. ताई, तुम्ही आलात आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही आतापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेमध्ये काय काय कामं केलं त्या संदर्भात आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती विचारणार आहोत. बरोबर, तुम्ही सांगावं अशी आमची विनंती आहे. प्रथमतः मला सांगा की तुमचं शिक्षण कुठं झालं? माझं शिक्षण बीड जिल्ह्यामध्ये केज हा तालुका आहे. केज माझ्या वडिलांचं गाव आहे, त्या ठिकाणी. किती झालं शिक्षण? ग्रॅज्युएशन BA साईडने. बरं बरं बरं. BA पूर्ण झालं? हो. BA मराठी भाषेतून झालं? हो, मराठी भाषेतून. पुढं का नाही शिकलं? BA नंतर MA वगैरे? नाही, लग्न झालं, शिक्षण पुढे शिकता आलं नाही, नोकरी वगैरे केली. म्हणजे लग्नामुळं शिक्षण खंडित झालं म्हणायला हरकत काय? तर मग तिकडं केज बीड जिल्ह्यातलं गाव तुमचं माहेर, मग तुम्ही इथं आला. कसं वाटलं आमचं सोलापूर? खूप छान. चांगलं आवडलं? हो. आमचं सोलापूरचं वैशिष्ट्य आहे, आमच्या सोलापूरची माणसं खूप प्रेमळ आहेत आणि इथं अतिशय कमी पैशामध्ये सुद्धा घरं कुटुंब चालतात. हो. अशा गोरगरीब कुटुंबामध्ये, विशेषतः पूर्व भागामध्ये सगळा विडी कामगार आहे. अशा या गिरण गावामध्ये, आमचं गिरण गाव म्हणून सोलापूर पहिल्यापासून ओळखलं जातं, जिथं ज्या गिरणीतून चादर टॉवेल परदेशामध्ये जात होते. या सामाजिक उपक्रमाकडे कसं वळलं? मुळातच मला सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड होती. बरं. मग आवड असण्यासाठी घरातलं कोण होतं का? आई वडील भाऊ बहीण काका मामा सामाजिक क्षेत्रात? नाही, कुणी नव्हतं. असं आहे? कुणी नव्हतं. म्हणजे स्वयंप्रेरित आतूनच आलं समाजसेवा करावी. हो. साधारणपणे किती वर्ष झालं सामाजिक उपक्रम? साधारणतः तसं पाहायला गेलं तर माझं लग्न झाल्यापासून मी करतेच. छोट्याशा प्रमाणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये महिलांचे प्रॉब्लेम वगैरे सोडवणं छोट्याशा प्रमाणामध्ये चालू होतं पहिल्यापासून. साधारणपणे महिलांचे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात? महिलांचे उद्योगासंदर्भात, आता कुणी एखादी घरी बसणारी महिला असेल, तिला हाताला काहीतरी काम पाहिजे, तर मग तिच्यामध्ये काय टॅलेंट आहे ते पाहून थोडंसं तिच्या पद्धतीने तिला गायडन्स करून ती काय करू शकते त्या संबंधी मार्गदर्शन करून बऱ्याचशा महिलांना मी हाताला त्यांच्या स्वकर्तृत्वावरती, फक्त माझ्या मार्गदर्शनावरती उद्योगासाठी प्रेरित करून उद्योग करायला भाग पाडलेले. म्हणजे आपला सबला केला, स्वतःच्या पायावर उभा त्यांच्या कुटुंबाला मदत केला. तर संसार हा दोघांचे जेव्हा चालत असतो, दोन चाकं असतात. त्यातला एक नवरा म्हणजे पुरुष, स्त्री म्हणजे महिला बायको. त्यातली एक बाजू तुम्ही भक्कमपणे सांभाळत. मग हे करत असताना तुम्ही सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी खूप मोठी संस्था आहे, संघटना संभाजी ब्रिगेड. या संभाजी ब्रिगेडशी तुमचा संबंध कसा? शिवसेनेतलं माझं कार्य पाहून संभाजी ब्रिगेडकडनं मला ऑफर आली की ताई, तुमचं कार्य खूप छान आहे, जर तुम्ही आमच्या सामाजिक संघटनेमध्ये जर आलात तर आणखीन थोडंसं जास्त बळ मिळेल आमच्या संघटनेला. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, करते. एक राजकीय पक्ष आणि एक संघटना चालतं म्हणून आले. ह्या संभाजी ब्रिगेडमध्ये तुम्ही साधारणपणे किती वर्षापूर्वी सामील झाला? साधारणतः 1 वर्ष होत आलं. वर्षामध्ये तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून पद मिळालं. काय केलं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वर्षभरामध्ये, काय आठवते? मध्ये पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन केलं मी महानगरपालिकेमध्ये. मटके फोडो आंदोलन केलं. त्याचं सगळ्यात मोठं जे कारण होतं, किसान संकुल हा भाग आहे, तर त्या भागामध्ये काही ठिकाणी जिथे सोसायटी त्या ठिकाणी 25 वर्षापासून पाण्याची पाईपलाईनच नव्हती. त्या लोकांना पाणीच मिळत नव्हतं. आणि हद्दवाढ भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी 6-6, 7-7 दिवसाआड पाणी येत होतं.
पाण्याची वेळ रात्री 12, 1, 2 फिक्स वेळ नव्हती. पाणी पण कमी प्रमाणात यायचं आणि खूप गढूळ असं पाणी यायचं. मग या सगळ्या प्रश्नांसाठी मी वेळोवेळी झोन अधिकाऱ्यांना वगैरे पाठपुरावा केला होता, पण काम होत नसल्यामुळे आणि नागरिकांच्या पण तक्रारी माझ्याकडे भरपूर होत्या. म्हणून मी मटकी फोडो आंदोलन केलं आणि ते आंदोलन यशस्वी झालं. मी आंदोलन केल्यावरती 1 महिन्याच्या आत किसान संकुलमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू झालं आणि ते पूर्ण देखील झालं आणि पाण्याचा टायमिंग सुद्धा बऱ्याच ठिकाणचा बदलला. हे किसान संकुल म्हणा, हद्दवाढ भाग म्हणा, तुम्ही मटकी फोडो आंदोलन केलं. पाणी कमी येतंय, कधी बी येतंय, मग त्यामुळे टँकरची सोय वगैरे नव्हती. टँकर येत नव्हते. टँकर नाही, पण टँकरवर असं पाणी किती पुरणार? शेवटी नळाचं पाणी ते नळाचं पाणी असतं. टँकरचं पाणी पुरत नव्हतं पुरत. मग मटकी त्यांना प्रत्यक्ष म्हणजे स्वतः पैसे खर्च करून त्यांना टँकर मागवावं लागत होतं किसान संकुलमध्ये. महानगरपालिका देत नव्हती मोफत? कधी देणार कधी नाही असं होत होतं. पुरत नव्हतं पाणी त्यांना टँकरचं. बरं. अच्छा. पाण्याचा प्रश्न सोडवला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न सोडवले आम्ही. मध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं ज्यावेळेस पूरस्थिती निर्माण झाली आणि शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती, पण बँकेकडनं जो आहे तो शेतकऱ्यांना सतत कर्ज वसुलीसाठी तगादा लावला गेला होता. अनेक शेतकरी आमच्याकडे आले होते की ताई, आमचं शेती करण्यासाठी आम्ही कर्ज घेऊन शेती केलेली आहे, ऑलरेडी आम्ही कर्जात आहोत आणि आता बँका आम्हाला सतत तगादा लावत आहेत. आमची जी पिकं होती ती पूर्ण वाहून गेली, येणारं उत्पन्न जे आहे शेतीचं ते पूर्ण गेलं. आता पुढचं उत्पन्न येईपर्यंत आमच्याकडे पैसे नसणारे, आमचा रोजचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असणार आहे. मग अशा परिस्थितीत आम्ही बँकेचे कर्ज कसं फेडायचं यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही आंदोलन केलं आणि ते आंदोलन यशस्वी झालं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं की पुढच्या 6 महिन्यापर्यंत बँकांनी कुठल्याही शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. अशा अनेक प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत. जात पडताळणीचा पण विषय आहे. पेंडिंग जे जात पडताळणीचे कागदपत्र होते तर ते सुद्धा 1 आठवड्यामध्ये काहीतरी साधारणतः 15 दिवसात 6000 प्रकरणं निकाली लावली होते. अशा अनेक प्रश्न आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न, जे शेताचं जे काही लोन कर्ज काढलं होतं, बँका तगादा लावत होत्या, तुम्ही त्या शेतकऱ्यांना एक प्रकारचं जीवनदान दिलं. म्हणजे 6 महिने तरी त्यांना त्रास होणार नाही. एक शेतकरी आत्महत्या करायला जाणार होता, त्याला आम्ही त्यातनं बाहेर काढलं. एवढा पाऊस झाला, घरं पडली, इमारती कोसळल्या, उभं पीक वाहून गेलं. शेतकऱ्याला जगणं अवघड असताना तो स्वतः किंवा कुटुंबाला खाऊ घालत नाही. अशा परिस्थितीमध्ये बँकेनं तगादा लावणं एका दृष्टीनं मानवतेला जरा दुःखदायक गोष्ट आहे. तुम्ही खूप मोठं चांगलं काम केलं, शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर तुम्ही अजून दुसरा मुद्दा मांडला. कुठला दुसरा मुद्दा? जात पडताळणी. ते पण खूप महत्वाचं. मला वाटतं जात पडताळणीची जी काय कार्यवाही ऑफिस पुण्याला आहे, नाही इथं आहे, आता आलं सोलापूरला इथं आहे ना. अच्छा, व्यवस्थित होते. आता व्हायला लागले. तुम्ही ताकद लावल्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलन केलं त्या ठिकाणी. आम्ही हार घेऊन गेलो होतो तिथल्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घालण्यासाठी. आम्ही तसं केलं की अधिकारी रजेवर होते. पुढच्या 3 दिवसामध्ये अधिकारी हजर झाले आणि 6000 प्रकरण त्यांनी मार्गी पण लावले. म्हणजे खुर्ची अधिकाऱ्याला बसायला भाग पाडलं. तुला शासनाने तेवढ्यासाठी निवडून दिलं. संभाजी आरमाराच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही 2 मोठी कामे केला. शेतकऱ्यांचं जे काही पूरग्रस्त लोनचं होतं आणि दुसरी गोष्ट जात पडताळणीची खूप मोठी जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. मग तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय संघटनेकडे पक्षाकडे कसं काय वाढतात? मी ज्या ठिकाणी राहत होते मी पाहिले, साधारणतः 10-15 वर्ष पाहिले, त्या भागाचा विकासच होत नव्हता. इतक्या अडचणी होती. नगरसेवक फक्त निवडणुकीच्या वेळेस हात जोडत येणार, त्यानंतर 5 वर्ष कुणीही फिरकणार नाही. मग जायचं कुणाकडे अडचणी घेऊन? मग यासाठी मी विचार केला की आपणच का करू नये प्रयत्न. दुसरे भागातले नगरसेवक फक्त निवडणुकीच्या वेळेस येतात, निवडून आले की निघून जातात. मग आमच्या भागातील अडचणी कोण सोडवणार? मग त्यासाठी आपणच प्रयत्न करायला काय हरकत आहे? थोडेसे कार्य जर थोडासा राजकीय आधार घेतला की थोडंसं काम करायला पण सोपं जातं. यासाठी मी राजकीय संघटनेचा आधार घेतला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. कधी प्रवेश केला का आठवतं? साधारणतः 4-5 वर्ष होत आले. 4-5 वर्षापासून शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम. शहर उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती. त्यानंतर माझं कार्य पाहून पुढच्या 5-6 महिन्यात मला शहर अध्यक्ष म्हणजे शहर संघटिका हे पद दिलं. या 4 वर्षामध्ये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत कुठले असे ठळक कामं केला तुम्ही 4 वर्षात? काय होतं? हां, मी जे राहते प्रभाग क्रमांक 20, ऍक्च्युली आता तो 21 झालाय. तर त्या ठिकाणी जैतूनबी उर्दू शाळा आहे. त्याच्या समोर एक नाला वाहतोय. वर्ण विजयनगर वर्ण वगैरे तो नाला वाहत येतो दीक्षित नगर ते पुढे जातो. तर त्या नाल्याचं पाणी जे आहे ते लोकांच्या घरात जात होतं. अर्ध्या भिंती त्या पाण्याने भिजलेल्या असायच्या पावसाळ्यात. म्हणजे पाणी पूर्ण भिंतीमध्ये मुरत होतं. त्या लोकांना बाहेर ये जा करायचं म्हटलं तर जायला यायला रस्ता नव्हता. पावसाळ्याच्या दिवसात तर पावसाच्या पाण्यात नाल्याचं पाणी मिसळून घरामध्ये अक्षरशः टेबल खुर्च्या गॅस सिलेंडर सगळं असं फिरत तरंगत होतं. एवढी वाईट अवस्था होती. आणि एरवी पाणी आलं की पाणी आलेलं पाणी आणि रोजचं सांडपाणी हे कंटिन्यू वाहतच असायचं. तर यासाठी मी अनेकदा झोन कार्यालयाला पत्रव्यवहार केले, काही होईना. शेवटी महापालिकेला आंदोलन केले, निवेदन दिले आणि माझ्या पाठपुराव्याला मला महानगरपालिकेने सुद्धा सहकार्य केलं. 16 नाले होते, 19 नाले होते शहराचे नगरोत्थान योजनेमध्ये. त्यामध्ये मी जो नाल्याचा पाठपुरावा केलाय तो 16 नंबरचा नाला आहे. तर पहिले जे 6 नाले मंजूर केले, 99 कोटीचं बजेट आहे. त्या 6 नाल्यांमध्ये प्राथमिकतेने त्यांनी 16 नंबर नाला घेतला, मंजूर केला. कमीत कमी 2.5 कोटीचं त्याचं बजेट आहे, 2,54,54,000. तर ते माझ्या माध्यमातून ते काम झालं, म्हणजे मंजूर झालं. सर्वे चालू आहे आता. तुम्ही पाठपुरावा केला मग नगरोत्थान योजनेतून 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटीचं म्हणजे तो नाला बंदिस्त करायला. हो, आता बंदिस्त करणार आहे. मग आता मला सांगा, तुम्ही महानगरपालिकेच्या वतीनं 2.5 कोटी नगरोत्थान योजनेतूून नाला 19 नाल्यापैकी 16 क्रमांकाचा नाला हा तुमच्या परिसरामधून वाहतो. तो थांबवण्यासाठी, बंदिस्त करण्यासाठी, नाल्यातलं जे काय घाणपणे रस्त्यावर किंवा इतरत्र सगळीकडे वाहते, पाणी आल्यावर बी हा प्रॉब्लेम होतो. घरातल्या जीवन उपयोगी वस्तू अशा तरंगतात वगैरे म्हणतात, जीवन जगणं अवघड होतं. 2 मोठी कामं तुम्ही हाती घेतलं. तुमचा जो प्रभाग आहे ना, काय साधारणपणे कुठले कुठले प्रभाग येतात? म्हणजे प्रभागामध्ये एरिया कुठली येते? स्वागत नगरचे 3-4 भाग आहेत. आता ऍक्च्युली प्रभाग फुटला आमचा, थोडा चेंज झाला, म्हणजे आता 8-10 दिवसाखाली. पण पहिलं जर म्हटलं तर स्वागत नगरचे 3-4 भाग आहेत. स्वागत नगर भाग 1, 2, 3, 4, दीक्षित नगर 1, 2, 3, धनलक्ष्मी नगर आहे, शोभादेवी नगर, विष्णू नगर, शिवगंगा नगर, अंबिका नगर, उचेश्वर नगर, अशा अनेक मोठा एरिया आहे. या मोठ्या एरियामध्ये साधारणपणे मतदारांची संख्या काय असावी? 2011च्या जनगणनेनुसार त्यावेळेस 26-27 हजार होती. आता फुटलेला प्रभाग आहे, नवीन 21 ला जोडला गेलाय, तर आता 37,000 लोकसंख्या आहे. मोठा आहे प्रभाग, मोठा आहे. 37,000. बरं. मग हा जो आतापर्यंत जे तुम्ही काही नावं सांगितलं प्रभागातल्या एरियांची, वसाहतींची, सोसायटीची नावं सांगितलं, त्या सोसायटीमध्ये एखादी चक्कर मारली किंवा थोडासा अभ्यास, माहिती घेतली? नेहमी माझ्याकडे तक्रारी येतात. छोट्या मोठ्या रस्ते, गटारी, ड्रेनेज, लाईट, कुठले हापसे रिपेरी. तर त्या अनुषंगाने माझं नेहमी प्रभागात फिरणं होतं, लोकांची कामं करून देणं होतं. 99.99% मी लोकांची कामं करून दिलेत आणि देतेच. पाण्याची परिस्थिती कशी आहे तुमच्या प्रभागात? प्रभाग क्रमांक 21 मध्ये पाणी जे आहे ते 4-5 दिवसांना येतं. त्याच्यासाठी देखील मी पाठपुरावा केलाय, बऱ्याचदा निवेदन वगैरे दिले. आणि मला आपले उपायुक्त कारंजे साहेब आहेत, त्यांनी सांगितले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे साहेब, त्यांनी सांगितले येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न सुटेल. मधल्या ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलल्या जातील, मोठ्या टाकल्या जातील. पाण्याची टाकी सुद्धा त्या भागामध्ये होणार आहे. थोडे दिवस काढा म्हटले, होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह. पाण्याशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. हो, सकाळी उठले पहिल्यांदा पाणी लागतं. तरी आता जास्त वेळ पाणी सोडतात माझ्या विनंतीमुळे, थोडं 1 तास जास्त सोडू लागलेत. जवळजवळ पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवला त्याचा नाही. ठीक, खूप चांगली गोष्ट. ड्रेनेजची काय परिस्थिती? म्हणजे आपण पाणी वापरतो, टाकतो, सांडतो, ते पुढे पाणी कुठं जाते काय? म्हणजे ड्रेनेज आहे, नाही, बंदिस्त आहे, ओपन आहे, नाल आहे, काय परिस्थिती? काही भाग जो आहे शिवगंगा नगर, उचेश्वर नगर, तिथे ओपन गटारी आहेत पहिल्या, त्यामुळे तिथलं पाणी जे आहे ते रस्त्यावर मोस्टली येत नाही. पण इकडे दीक्षित नगर, धनलक्ष्मी नगर, स्वागत नगर भाग 2 जो एरिया आहे त्या ठिकाणी आता नवीन मध्ये अमृत योजनेत कुठल्या तरी चेंबर बांधलेले होते. तर ते चेंबरचं काम थोडं व्यवस्थित झालेलं नाहीये.
म्हणजे त्याची जागणं चेंबर लीक होत आहे चोकोप होतात जे रस्त्याच्या मधोमध जे गोल चेंबर्स आहेत ते चोकोप होतात, त्यातनं पाणी वाहत राहतं. तर या संदर्भात सुद्धा मी बऱ्याचदा तक्रारी दिलेल्या आहेत. बरोबर, ते पण महत्वाचं आहे. हो, पाणी जेवढं महत्वाचं तेवढं ड्रेनेज. आणि मागच्या 15 दिवसापूर्वीच मी महानगरपालिकेला एक निवेदन दिले होते. धनलक्ष्मी दीक्षित नगर आणि धनलक्ष्मी नगर मध्ये प्रॉपर्टी चेंबर्स साधारणतः एक 50 घरांना बांधलेले नव्हते. त्या संदर्भात मी साहेबांना बोलल्यावर मला म्हणाले यादी द्या. महिलांना घेऊन मी त्या भागातला सर्वे केला, डोर टू डोर जाऊन, आणि नावासहित यादी दिली आणि महानगरपालिकेला देऊन त्याचा देखील पाठपुरावा आहे. येत्या नव्या बजेटमध्ये त्यांनी टाकून मंजूर करून देतो म्हणाले. लाईटची काय परिस्थिती? लाईटचं आहे बऱ्यापैकी, काही ठिकाणी नाही आहेत खांब. ते पण मागणी केलेली, पण त्यासाठी बजेट नाही असं सांगण्यात येते. बरोबर, बजेट नाही. मग बाग बगीचे वगैरे काय नाहीये त्या भागामध्ये? रस्ते कसे? रस्ते आता तुम्हाला सांगते, माझ्याच भागामध्ये स्वागत नगर मध्ये बरेच रस्ते नव्हते. तर जे रस्ते मंजूर आहेत त्या रस्त्यांचं मी काम करायला सांगितलं. मध्ये पण 2 रस्ते बापू आपले सुभाष बापू देशमुख त्यांच्याकडनं 2 रस्ते मंजूर करून घेतले. आज त्याचं आता ह्या काम चालू आहे आमदार निधीतून. आता सध्या त्या 2 रस्त्यांचं काम चालू आहे. आणि परवा देखील मी 3 रस्त्यांसाठी निवेदन देऊन आले बापूंना सोमवारी जनता दरबारामध्ये. म्हणजे माझ्याकडे जे आलेले नाही, नवीन रस्ते बांधण्यासंदर्भात, नवीन रस्ते डांबरीकरण नवीन रस्त्यांसंदर्भात ज्या माझ्याकडे तक्रारी आलेत रस्त्यांसंदर्भात त्या मी दुरुस्ती असेल त्याही करून दिल्या महापालिकेच्या माध्यमातून. आणि जिथे नवीनची गरज आहे ते मी बापूंच्या माध्यमातून करून देऊ लागले. तुम्ही एवढं काम केलं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून, ते तर 5 वर्षापासून तुम्ही करता. संभाजी ब्रिगेडला वर्षभरापासून काम करता. मनुष्यबळ तुमच्याकडे वाढलेला, ताकद वाढली, तुमचा अनुभव आहे, माहिती आहे तुम्हाला लोकांना काय म्हणजे लोकांची अडीअडचणी काय आणि कुठल्या मार्गाने गेल्यावर त्या सोडवणूक होतात अडीअडचणी. मग तुम्हाला असं वाटत नाही आपण येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण उभं राहावं, नगरसेवक म्हणून निवडून यावं, म्हणजे आणखी जनतेची कामं होतील, झटकीपट लावून? इच्छा तर आहे, इच्छुक आहे मी. शेवटी आता पक्षाने संधी दिली बरं होते. मग याच्या अगोदर कधी प्रयत्न केला होता उभा राहण्याचा? नाही, कधीच नाही. पहिलीच वेळ. हो, पहिलीच वेळ. काय हरकत नाही. म्हणजे एक स्वतःच एक वेगळं स्थान केला सामाजिक क्षेत्रात. आपापल्या मतदारसंघामध्ये तुम्ही वातावरण निर्मिती केला, त्यांना दाखवून दिलं आपल्या आजूबाजूच्या लोकांना, प्रभावित लोकांना, मी कामाला कॅपेबल आहे, मला जर तिकीट मिळतं तुम्ही. नाही, लोक जनता स्वतः म्हणते की ताई तुम्ही नगरसेविका झाल्या पाहिजेत, कारण तुम्ही नगरसेवक नसताना महापालिकेचा पैसा खेचून आणताय आणि आमची कामं करून देताय. आणि महानगरपालिकेत सुद्धा गेल्यावर अधिकारी म्हणतात की तुम्ही आम्हाला रोज महानगरपालिकेमध्ये पाहिजे, आमची इच्छा आहे, पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिजे ह्या ठिकाणी. जनतेची इच्छा आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची इच्छा आहे, खूप चांगली गोष्ट आहे. बरं, मला सांगा, तुमची इच्छा आहे, समजा परमेश्वराच्या कृपेनं, तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, सदिच्छा तुम्हाला महानगरपालिकेचं देखील पक्षाच्या वतीने मिळाला आणि तुम्ही नगरसेवक म्हणून जर निवडून गेलात, तुम्ही कुठल्या कामाला प्राधान्य द्याल किंवा तुम्ही काय करणार पाहिजे? डोळ्यासमोर विकास कामं कुठली ठेवणार, प्राधान्य कशाला? सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, तो पाणी प्रश्न आहे आमच्या इथला मोठा. तो पाणी प्रश्न मी आधी सोडवून देईन. बरं, लोकांचं नगरसेवकांकडनं काय अपेक्षा असते, दैनंदिन त्यांचं काम करताना ज्या अडचणी येतात, पाणी, लाईट, रस्ते, गटारी, ड्रेनेज, ह्याच महत्वाच्या गरजा असतात. तर पहिल्यांदा प्राथमिकतेने मी त्यांच्या गरजा पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करेन. पाणी, लाईट, ड्रेनेज. हो, आणि त्यासोबतच महिलांना गृह उद्योगासाठी काय करून देता येईल जेणेकरून त्या स्वतःच्या पायावरती उभा राहतील. आरोग्याचे सुद्धा काही प्रश्न, त्या संदर्भात सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी त्या भागात शिबिर घेणं, वयोवृद्धांमध्ये किंवा काही साथीचे आजार जर असतील, म्हणजे पावसाळा आला, वेगवेगळे आजार पसरतात, तर त्यावेळेस सुद्धा त्यांच्यासाठी काही मेळावे, कॅम्प वगैरे राबवून वेळची वेळ त्यांची आरोग्याची काळजी घेता येईल. त्यानंतर न बसण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी, वयोवृद्धांना संध्याकाळी बसण्यासाठी कुठे बाग बगीचा नाहीये, तर महानगरपालिकेची कुठे जागा वगैरे असेल त्या ठिकाणी, तर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक छोटंसं गार्डन वगैरे करून देण्याचा प्रयत्न करेन. आणि आणखीन जनतेची जी काही इच्छा असेल, त्यांची काय रिक्वायरमेंट असेल आणखीन सुद्धा, ती पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करेन. ऑलरेडी तुमच्याकडे 2 मोठे मोठे संघटनेचे, पक्षाची 2 मोठी पद आहेत. तसल्यात महानगरपालिकेचं एखादं पद मिळालं, कमीत कमी निवडलेलं नगरसेवकांचं म्हणलं जातं, प्रस्ताव वाटलं, संघटना
बहुसंख्येनं जर सत्ता वगैरे आली तर महापौर होता येतो, उपमहापौर होता येतो, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, सभागृह नेता वगैरे अशी छोटी झोन सभापती म्हणून बी होता येतं. आहे, संधी आहे. तुम्हाला अजून ह्याच्या व्यतिरिक्त काही सांगायचं आहे? तुम्ही खूप चांगलं अभिमानानं सांगता असं एखादं कार्य तुमच्या हातून घडलं, ह्याच्या व्यतिरिक्त सांगायचं राहून गेले ते सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात महिलांसाठी केलेलं काम किंवा महिलांच्या आरोग्यासाठी घेतले एखादं? महिलांसाठी माझी संस्था आहे अभिनव उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण व बहुउद्देशीय संस्था. मी स्वतः अध्यक्ष संस्थापिका आहे. हे कधी स्थापन केलं? 5 वर्ष पूर्ण झाले माझ्या संस्थेला. तर या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, केक बनवणं घरगुती, त्यानंतर अगरबत्त्या बनवणं, राख्या बनवणं, असे वेगवेगळे जे उद्योग आहे उद्योगाचे ट्रेनिंग मी मोफत महिलांना दिलेले. आणि आता भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माझा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे 12वी नंतरचे जे विद्यार्थी आहेत तर जास्ती करून मोस्टली विद्यार्थ्यांचा कल हा नोकरीकडे असतो. तर नोकरी सोबत थोडंसं मुलांनी उद्योगाकडे सुद्धा वळावं यासाठी जे कॉलेजेस आहेत 12वी नंतरचे, तर त्या ठिकाणी माझ्या संस्थेच्या मार्फत EAC म्हणजे एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प, उद्योजकता परिचय मेळावे राबवायचे. त्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे जे तज्ञ फॅकल्टीज असतात त्यांना बोलवून त्या कॉलेजेसवरती मेळावे राबवायचे आणि त्या माध्यमातून मुलांना उद्योगाकडे कसं वळवता येईल त्या संदर्भात प्रशिक्षण द्यायचं. तर असं माझं प्लॅनिंग चालू आहे. 1-2-3 कॉलेजेसवरती मी प्रस्ताव देखील दिलेत, त्यांनी यस ही म्हणाले. असंच महिलांना सुद्धा आणखीन जास्तीत जास्त उद्योगासाठी कसं त्यांना प्रशिक्षण देता येईल आणि शासनाच्या ज्या योजना आहेत, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आहेत, महानगरपालिकेच्या योजना आहेत, तर त्या माध्यमातून त्यांना उद्योगासाठी भांडवल कसं उभा करता येईल, कसं स्वयंभू करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट एक मध्ये मी केली होती, महानगरपालिकेची एक योजना होती स्वनिधी योजना, PM स्वनिधी योजना छोट्याशा व्यावसायिकांसाठी. तर साधारणतः 180 लोकांना, मग त्यामध्ये महिला होते पुरुष होते, त्यांना मी ते पूर्ण त्यांची ऑनलाईन ऑफलाईन जी प्रोसिजर होती फॉर्म भरण्याची ती पूर्ण करून त्यांचे LOR लेटर वगैरे काढून त्यांना कर्ज मिळवून दिले होते मी. महानगरपालिकेमध्ये खास महिलांसाठी एक सेक्शन आहे, एक विभाग आहे, महिला व बालकल्याण विभाग. स्वतंत्र आहे बरं का त्याचं. जसं झोन स्वतंत्र आहे, जसं महापौर कार्यालय स्वतंत्र असतं, परिवहन उपक्रम परिवहन समितीचं एक स्वतंत्र कार्यालय आहे, स्वतंत्र असतं आपलं सगळं स्वतंत्र, तसं महिला बाल कल्याणचं पण एक स्वतंत्र आहे. त्याच्या आणि निधी पण चांगला मोठा आहे. महिलांचा सर्वांगीण विकास होईल, शासनाकडून निधी येतो, महानगरपालिकेकडून निधी येतो महिलांच्या संदर्भात आणि बाळगोपाळांच्या संदर्भात. आणि विशेष म्हणजे माहिती आहे का, आजकाल मुलं मुली खूप शिकतात. कोणाला सरकारी नोकरी मिळते, मला नोकरी नसल्यामुळे लवकर लग्न होत नाही, लग्न लवकर न झाल्यामुळे लेकरं वाढ होत नाही, म्हातार गोत्या झालं कुठं एका दुसरं पोरगा आत्ता हातात येतं. परंतु तुम्ही 12वी झाल्याबरोबर तुम्ही नोकरीच्या नादी लागू नका. तुम्ही स्वतःच्या भाग उभं राहण्यासाठी छोटा मोठा उद्योगधंदा बघा, तुम्हाला आवडेल, तुम्हाला जमेल. अशा पद्धतीनं तुम्ही एक वेगळा उपक्रम तुम्ही तुमच्या वैयक्तिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही राबवता आणि काही कॉलेजचे तुम्ही संपर्क करा. हे खूप मोठी जमेची बाजू आहे. आपण आलात, आम्हाला खूप आनंद झाला. आपल्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्षा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सहसंघटक मीनल दासताई आज स्वरांजली चॅनलमध्ये येऊन आपण आतापर्यंत 4-5 वर्षामध्ये राजकीय पक्ष संघटनेच्या माध्यमातून, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आणि त्यांनी वैयक्तिक स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून जे काही त्यांनी स्वतःचे कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटून एक सामाजिक उपक्रम विविध राबवले, समाजसेवा केली, त्याची एक झलक ओझरती माहिती आपल्याला त्यांनी दिली. त्या प्रित्यर्थ आम्ही घेतलेल्या मुलाखत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेतो, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि मीनल दासताई आमच्या स्वरांजली चॅनलमध्ये आल्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आपण खूप चांगली माहिती आम्हाला दिला. आपणही मला बोलवलात आणि मी जे काही कार्य केले ते जनतेसमोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल स्वरांजली न्यूज चॅनलचे मी मनापासून धन्यवाद मानते. धन्यवाद.